मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोठा येथे जिल्हा परिषद शाळेतील एका 12 वर्षीय विद्यार्थिनीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। हत्येकरता वापरलेला दगड पोलिसांना मिळाला आहे, तर 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला आहे। रोठा गावालगत असलेल्या शेतातील मुलीच्या घरातच ही घटना घडली असून नग्न अवस्थेत असलेल्या मुलीचे कपडे कुटाराच्या खोलीत फेकलेले आढळले। जिल्हा परिषद शाळेतून आल्यानंतर कपडे बदलण्याकरता गेली असता ही घटना घडली असावी। या प्रकरणी पोलिसांनी 3 लोकांना संशयावरून ताब्यात घेतले आहे, तर 14 उपविभागीय पोलीस पथक तथा तांत्रिक विभागाचे 2 पथक तपासाचे काम करत आहे। याशिवाय डॉग स्क्वॉडची सुद्धा मदत घेतल्या जात आहे। प्रथम दर्शनी लैंगिक अत्याचार झाला असावा असा संशय असून तशी कलमे सुद्धा लावण्यात आली आहे। वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार याबाबत माहिती देताना, संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशन मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याच्या शेतामध्ये स्थित त्याच्या घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशन मध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। तसं काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झालं नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। इथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतो। नाही, ते सध्या तपास एकदा काही निष्कर्ष निघाला किंवा त्यामध्ये काही आम्हाला निष्कर्ष काढता आला त्याबद्दल माहिती देतो। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजवलय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।